जाकावीत गेलो होतो सकाळी आणि चिकन घेऊन आलं. तर यो बघा, याला माहीत पडलं आहे काहीतरी मच्छी घेऊन आलेला आहे. हा बघा, या 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 या. अरे तुझ्यासाठीच आहे सगळं. सकाळी सकाळी बघा म्हणजे वातावरण काय झालंय. सकाळ सकाळ शुभ सकाळ. नमस्कार मंडळी, स्वर्गनगरी कोकणातून कोकणकर आरजीसोबत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मंडळी, सकाळचे लगभग वाजलेत 9 आणि आता बघा पक्ष्यांचा किलबिलाट कसा आहे. खाली जातो तिकडं आहे ना, सगळेजण कामं करतात, आपण पण करतो, पण आपली शेती कमी आहे यावेळी, त्याच्यामुळे मग जेव्हा जातील तेव्हा जायचं त्यांच्यासोबत कामाला. तर आता सगळेजण खाली आहेत. मी गेलो होतो जाकादेवीत चिकन आणायला. आज हा वार आहे मस्त की बुधवार, तारीख आहे 24. आणि सगळ्यांना सांगतो कारण कधी कधी आहे कसं होतं माहिती आहे का, कधीच्या व्हिडिओ कधी पण जातात, त्याच्यामुळे मग कोणा समजत नाही पटकन, त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्हाला तारीख आणि वार सांगतो. तर म्हणजे खाली चाललो आहे, मग दाखवतो. बऱ्याच दिवसानंतर आहे ना बैलजोत दाखवतो तुम्हाला, कारण आमच्याकडं तसं म्हटलं ना आता नांगरण कोण करत नाही बैलजोता. बहुतेकशी आता मशीन निघाले, त्याच्यामुळे सगळेजण मशीननेच नांगरणी करतात. तर काही जण आहेत म्हणजे 2-3 बैलजोत असतील आमच्या वाडीत, ते आता दाखवतो. तिकडे खाली आहे ना नांगरतात आहे बैलजोतान. वातावरण मग सकाळचं. इकडे चवळीची पानं बघा केवढे आहे ते. चवळी केळीसारखीच मोठी पानं असतात, मस्त जेवायला वगैरे वापर करतो त्याचा. एवढी बघा. समोर दादाने आहे, काल अर्धा इथं पेरलीन जे उगवला नव्हतं त्या, आणि इकडं फोडतात. कालचा व्हिडिओ बघितला, कालचा व्हिडिओ बघितला असेल इथला संध्याकाळचा. आता हा सकाळचा व्हिडिओ आहे. इथं काल पेरले निवडून गा, इथं पेरले आणि ते फोडले 3 झाले. आता इकडचं फोडतात आणि तिकडे बैल जात आहे त्या साईडला, दाखवतो मला. ते मशीननी दाखवतो. मशीनी त्याचं काम लवकर होतं, वेळ पण वाचतं आणि मेहनत पण आहे, त्याच्यासाठी माणसं पण लागतात मशीन उचलायला वगैरे. आणि इकडं बैलजोत आहे, बैलजोता नांगरतात आहे बघा. गेल्या वर्षी पण इथला व्हिडिओ काढला होता एक. वेळ लागतो पण मजा पण भारी, चिखलाला मजा येते बैलजोताला, एक नंबर. तर परवा आम्ही खेळायचो, आता इथं फोड करतात आहे. लागतोय नागर लागतोय. तसा नागर लागतो इथं. त्या दिवशी खेळत होतो आम्ही, आता नाही खेळायला भेटणार.
आल्यावरती शेपट्यावरती गेली माझ्या पावसाची रिमझिम सुरू झाली म्हणजे लोकेशन चेंज झालं आहे आणि सगळीकडे एक एक दोन दोन आहेत झाले, त्याच्यामुळे सगळीकडे मशीन नाचवायला लागते. नाही आमच्याकडे कोण आला ना पाहुणा किंवा काय तर पाहुण्यासारखं वागवत नाही, घरच्यासारखं. हा बघा हा आम्हाला चहाने किटलीतून पाणी घेऊन आला आहे. दादाला वाटलं कोणतरी वेगळा झाला, ओळखला नाही पहिला. तर शेतावरची मस्तपैकी कोरी चहा घे, तुला थोडीशी घे. हां थोडीशी द्या. काय दिलं ना ते बघ हे आता ते थोडं थोडं या मस्तपैकी शेतावरची कोरी चहा घ्यायला, गरमागरम आल्याची चहा. पाऊस आला ते पाऊस आला, पावसाला जोर आहे. काय नाही बैस पाणी मी थोडंसं दे, माझ्या जास्त नको, डायरेक्ट टाकतो. हां बरं झालं, डायरेक्ट टाकतो. काय म्हणजे चहा प्यायला मस्त भेटते, अशी चहा भेटेल आता आला. ओके मस्त
2 दिवस जोरात पडला ना बुलेट फोडेल. तुला घे. पाऊस आहे पाऊस आहे है ना. पाऊस घेऊन आले परत येताना खाली. बाळा बोलतो पाऊस घेऊन येतो आणि याला त्या दिवशी पावसाला सुरुवात झाली. तो चहा घ्या या. घेताय चहा. चहा घेताय काय. चाय चाय. पुडू लागलं काय. सगळ्यांचं आम्ही बसवून दिलेल्यांचं. भात रुजलं नाही त्यांचं. तर भात आणायला गेलं होतं. या. चहा घ्यायला चॉपिंग झालं की हे 2 आणि अजून 3 आहेत खाली. त्याच्यानंतर मग आराम. हा मंडळी मस्तपैकी पाऊस आलाय. मस्तपैकी भरपूर लागला तर पॅकअप. 2 होते ना. हा बघा भिजतोय म्हणतोय आणि नाही फळ घेतोय आता स्वतः. ती पाळ बनवतो त्याची. पाऊस मोठा आला. फायनली कॉल झालेली आहे पण मशीनवर कॉल कामाची नाही. पावसातून ठीक आहे. असं भिजलोय अर्धा. आता भिजलोय. जोरात आला आता. जोरात आला. म्हणजे वाजलाय 12:45 आणि आता दुपारचा वाट्या झालेला आहे. आता जेवणाची सुट्टी झालेली आहे. पावसाला पण सुरुवात झाली आहे. बाऊल फोडायचे ते फोडून झाले. इकडं माणसं आहेत. मोबाईल नाही आहेत. छत्री की मोठी आपली हां कुठला हातात मशीन घेऊन दादा तिकडे गेला आहे. चला भिजलोय पूर्ण. ही छत्री नवीन आहे. कार्तिकची छत्री आहे ही नवीन. दांडा पण नवीन टाकला नाही छत्रीला.
तुझी आईची तुझी. बघा लहानपणानं काय आवडायचं नाही. आम्ही पण लहानपणी शाळा सुटले की चांगली आहे ती म्हातारी भाऊ. आपलं बघ ना. जायचं शेतावरती सोबत. चला घरी जाऊया म्हणजे मस्तपैकी जेवूया, थोडासा आराम करू. संध्याकाळी पाऊस नसला तर पुन्हा जाऊ. आता बघूया आधी. मंडळी जेवण वगैरे झालं आहे. आता वाजले 3. थोडासा आराम केला आणि इथे आता दादाच्याने कांड्या नांगरायचे आहेत. आमचे ते खालचे बावलं ते नांगरले. आता इथे दाराजवळचे नांगरायचे दादा. आयसने ना इकडं साफसफाई करतात आहे थोडे. दादा नेट सरळ करतात तिथं आणि इकडून फिरवायचे मशीन. भिजलो मग असे मशीन चालवून मी आहे ना म्हणजे खरं तर पहिल्यांदाच मशीनही चालवली. मला नांगराची सवय होती कारण त्याच्यावरती आपण शेती केलेल्या नांगरावरती, आणि मशीन यावर्षी पहिल्यांदाच चालवली मी. जरा अवघड पण आहे. हा तिकडे भरत येतात, काम पटकन होतं. पण मशीनला आहे ना ते 2-3 जणं जास्त पाहिजे उचलायचं म्हटलं तिकडून तिकडं. कारण आमच्याकडं अशी प्लेन जागा नाही कुठं. सगळे एक दले, तिथं 2 दले, तिथं 2 दले, प्रत्येकाचे असे आहेत. तर म्हणजे तात्पुरता हा व्हिडिओ इकडे थांबवतो आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि घरबसल्या कोकण दर्शन करा. शेतीच्या कामात सुरुवात झाली, तुमच्याकडे झालं की नाही कमेंट नक्की करा. आणि व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट करा. मलासुद्धा चांगलंच वाटेल कमेंट केलात तर. चला टाटा बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चलो आता डायरेक्ट शेतीचे जास्त व्हिडिओ येतील. चला टाटा बाय बाय.